हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय मराठी पायाभूत चाचणी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. विषय मराठी इयत्ता 6वी. अगोदर तुमची तोंडी परीक्षा असेल, नंतर लेखी परीक्षा असेल. तर लेखी परीक्षेतील प्रश्न आहेत हे. प्रश्न 2 ते 4 साठी हा उतारा वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हिडिओ पॉज करा आणि हा उतारा वाचून घ्या आणि यावरील प्रश्नांची उत्तरं लिहा. तर समृद्धीचा पाया कोणत्या? योग्य पर्यायाला गोल कर. तर इथे पर्याय दिलेले आहेत अ सवयी, ब स्वच्छता आणि क शिस्त. तर आपण पूर्ण हा उतारा वाचल्यावर आपल्याला कळतं की स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे, म्हणून ब या पर्यायाला मी गोल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, स्वच्छते संदर्भात 2 घोषवाक्य लिही. तर तुम्हाला इथेच ह्या उतार्यामध्ये 2 घोषवाक्य दिलेली आहेत. ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी आणि स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे. त्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी, स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे. ही 2 घोषवाक्य लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4, आपण आपले कर्तव्य केले नाही तर अस्वच्छतेचे कोणते विपरीत परिणाम होतात? त्यापैकी 2 परिणाम लिही. तर अस्वच्छतेचे इथे परिणाम 2 पेक्षा जास्त दिलेले आहेत. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे साम्राज्य पसरते, नाले गटारे तुंबतात, डास, माशा, चिलट अशा अनेक कीटकांची पैदास होते, रोगराईला खतपाणी मिळते, कष्टाने कमावलेला पैसा दवाखाना, औषध पाणी यावर खर्च होतो, रोगामुळे शरीर क्षीण होते, मन दुबळे होते, आपण करत असलेल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो, आर्थिक स्थिती कोलमडते. मग या विपरीत परिणामांपैकी तुम्हाला फक्त 2 परिणाम लिहायची आहेत. मी सगळी परिणामे इथे लिहून दिलेली आहेत. तुम्हाला इथे 2 परिणामे लिहायची आहेत. पुढचा प्रश्न 5 ते 7 साठी ही कविता वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. तुम्हाला ही कविता वाचायची आहे. वासरू या नावाची कविता आहे, ती वाचायची आणि त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. व्हिडिओ पॉज करून कविता वाचून घ्या. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरच तुम्हाला इंग्रजी आणि मॅथ्स विषयाचे सुद्धा क्वेश्चन पेपर, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आणि विथ आन्सर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आता या कवितेवरचे प्रश्न. अंधार पडताच वासराने काय केले? बघा इथे दिलेलं आहे. पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधे येई. तर अंधार पडताच वासराने काय केले तर हंबरू लागले. प्रश्न क्रमांक 6, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते ते लिही. वासरू रानात फिरण्यासाठी उत्सुक असते, त्यामुळे ते मोठमोठ्याने ओरडते, वाट चुकून धावते. प्रश्न क्रमांक 7, विसरुनी भान भूकनी तहान पायाखाली रान घाली सारे. या कवितेच्या ओळीचा अर्थ तुझ्या शब्दात लिही. तर या ओळींचा अर्थ आहे, वासरू इतके आनंदात असते की त्याला वेळेचे भान राहत नाही, त्याला भूक किंवा तहान लागत नाही आणि ते सगळे रान पायाखाली घालून आनंदाने फिरत असते. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायला विसरत नका जाऊ. पुढचा प्रश्न 8 ते 10 साठी ही बातमी वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. ही एक बातमी आहे पेपरमधली आणि ती तुम्हाला वाचायची आणि त्याच्यावरील उत्तर लिहायची. डेक्कन क्वीनचा थाटमाटात वाढदिवस. पुणे तारीख 1 जून. व्हिडिओ पॉज करा आणि ही बातमी वाचून घ्या आणि याच्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. प्रश्न खूप सोपे आहेत. डेक्कन क्वीनचा वाढदिवस किती तारखेला असतो? तर डेक्कन क्वीन या गाडीचा वाढदिवस आज तारीख 1 म्हणजेच इथे 1 जून. तर पूर्ण वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचंय. फक्त 1 जून असं लिहून सोडून नका देऊ, नाहीतर तुम्हाला अर्धाच मार्क मिळेल. पूर्ण वाक्यात लिहिलं उत्तर तरच तुम्हाला पूर्ण 1 मार्क मिळेल. डेक्कन क्वीनचा वाढदिवस 1 जून या तारखेला असतो. डेक्कन क्वीन म्हणजे कोण? जर तुम्ही पूर्ण उतारा वाचला तर तुम्हाला कळेल. डेक्कन क्वीन म्हणजे रेल्वेचं नाव आहे हे डेक्कन क्वीन. प्रश्न क्रमांक 10, डेक्कन क्वीनचा कितवा वाढदिवस साजरा करण्यात आला? तर इथे तुम्ही बघितलं तर डेक्कन क्वीनचा 88वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तर डेक्कन क्वीनचा 88वा वाढदिवस थाटमाटात साजरा करण्यात आला. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. फक्त 88वा वाढदिवस असं लिहू नका. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कारण की हा प्रश्नाचं उत्तर 2 मार्कांसाठी विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील नाम ओळख. त्या नामाचा वापर करून नवीन वाक्य लिही. रमेशने आंबा खाल्ला, तर याचं नाम काय? नाम म्हणजे नाव असतं. तर आंबा. तर नाम आहे आंबा आणि आंबा हा शब्द वापरून आता नाम वापरून आपल्याला वाक्य लिहायचंय. तर आपण वाक्य लिहिलेलं आहे, राहुलला आंबा खूप आवडतो. तुमचं वाक्य बदलू पण शकतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाक्य लिहू शकतात. फक्त त्या वाक्यामध्ये आंबा हा शब्द असायला हवा. कारण की नवीन वाक्य आपल्याला तो नाम वापरूनच लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य पुन्हा लिह. अनिता गावाला गेली, अनिता शेतात फिरली, अनिताला मैत्रिणी आवडल्या. तर खालील वाक्यात अधोरेखित शब्द, इथे अनिता ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि त्याच्याऐवजी काय वापरायचंय? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? जे नामाऐवजी वापरले जाते त्याला सर्वनाम म्हणतात. आता अनिता गावात गेली आपण लिहिलं. आता अनिता शेतात फिरली, मग अनिताऐवजी सर्वनाम वापरायचंय. मग सर्वनामे कोणती असतात? ती, तो, ही, हा. तर इथे तुम्ही, तर ही, मग आपण अनिताच्या ऐवजी कोणता शब्द वापरला? ती वापरला, म्हणून ते काय झालं? सर्वनाम. अनिता गावाला गेली, ती शेतात फिरली, अनिताला मैत्रिणी आवडल्या, तिला मैत्रिणी आवडल्या. बरोबर. खूप सोपं आहे, फक्त लक्ष देऊन वाचा, तुम्हाला नक्कीच उत्तर लिहिता येईल. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. त्या विशेषणाचा वापर करून नवीन वाक्य करून लिही. रेश्माने मुंबईत उंच इमारती पाहिल्या. आता नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला आपण विशेषण असं म्हणतो. आता इथे इमारती हे नाव आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती कोण सांगताय? उंच. इमारती कशा आहेत? उंच आहेत, म्हणून उंच हे काय झालं? विशेषण झालं. आता हे उंच हे विशेषण वापरून आपल्याला नवीन वाक्य तयार करायचंय. मग वाक्य आपण तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकतात. मी इथे वाक्य लिहिलेलं आहे, आमच्या शाळेजवळ एक उंच झाड आहे. मग उंच पण काय आहे? इथे विशेषण आहे. इथे इमारतीसाठी उंच वापरलं गेलं होतं, इथे झाडसाठी उंच वापरलं होतं. प्रश्न क्रमांक 14. अकबर बागेत गेला या वाक्याचे खाली दिलेल्या काळात रूपांतर कर आणि वाक्य लिही. वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे दररोजच्या घडणाऱ्या घटना. अकबर बागेत जातो. भविष्यकाळ म्हणजे भविष्यात होणार आहे, म्हणून अकबर बागेत जाईल. खूप सोपी आहे ती वाक्य. प्रश्न 15 अ. पुढील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिही. उत्तेजन देणे, दणाणून सोडणे, हरळून जाणे. हे वाक्प्रचार दिलेली आहे. याच्यापैकी योग्य तो वाक्प्रचार या वाक्यात वापरायचा आहे. वाक्य आहे, मिरवणुकीतील ढोल ताशाच्या आवाजाने सगळा परिसर नादमय झाला होता. तर कोणतं वाक्प्रचार वापरणार आपण? इथे दणाणून सोडणे. मिरवणुकीतील ढोल ताशाच्या आवाजाने सगळा परिसर दणाणून गेला होता. प्रश्न क्रमांक 15 मधील ब. कंसात क्रियापद दिले आहे, त्याचे योग्य रूप तयार करून खालील वाक्यात लिही. मंदा गाणी छान डॅश डॅश आणि हे म्हणण्याचं तुम्हाला योग्य क्रियापद वापरायचं आहे. त्याचं योग्य क्रियापदाचे रूप वापरून तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर मंदा गाणी छान म्हणते. पुढचा प्रश्न आहे, खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही. उंट, सावली, मुले, खाऊ. तुम्हाला तुमच्या मनाने ही गोष्ट तयार करायची आहे. तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये मदत होईल. हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. शेवटचा प्रश्न, किशोर या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मुलांच्या नजरेतून
या सदरामध्ये मुलांनी केलेले लेखन छापणार आहेत. त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर लिही. मुंगी, शेतकरी आणि पुस्तक. तिघांपैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लिहा. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ्सच्या क्वेश्चन पेपरचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत सॅम्पल क्वेश्चन पेपरचे उत्तरासहित. थँक्यू सो मच.